10वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी कशी करावी? मिरज येथील रोटरी क्लब ऑफ मिरजचे अध्यक्ष तसेच फडके क्लासेसच्या माध्यमातून 40 वर्षीय इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करणारे रवींद्र फडके यांनी बोर्ड परीक्षेत कशी तयारी करावी याविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्या मतानुसार विद्यार्थ्यांनी 10वी बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर कशी तयारी करायची याविषयी खूप संभ्रम अवस्था असते. याबाबत पालकांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. परीक्षेच्या अगोदर प्रत्येक विषयानुसार पुस्तके, वह्या, नोट्स, गाईड्स, प्रश्नसंच याची वेगवेगळे गठ्ठे करावे. म्हणजेच मराठी या विषयाचे सर्व साहित्य एकत्र ठेवावे व इंग्रजी या विषयाचे सर्व साहित्य एकत्र ठेवावे. असे विषयावार साहित्य एकत्र करणे गरजेचे आहे. यानंतर परीक्षेच्या आदल्या दिवशी पाठ्यपुस्तकानुसार प्रकरणानुसार आपण वाचून मुद्दे काढले पाहिजेत. एक ताव घेऊन त्या तावावर बारीक अक्षरात दिवसभर हे मुद्दे लिहून काढावेत. रात्री झोपण्यापूर्वी कोणतीही मालिका किंवा इंस्टाग्राम, फेसबुकवरचे अन्य कुठलेही मनोरंजनाचे अथवा शुभेच्छाचे कार्य करू नये. त्याऐवजी मुद्दे आपण काढलेले आहेत ते व्यवस्थित वाचून झोपी जावे. मानसशास्त्र असं सांगते, रात्री शरीर झोपतो पण मेंदू जागा राहतो. तुम्ही जे झोपण्यापूर्वी वाचलेलं आहे ते झोपण्यापूर्वी पाहिलेलं आहे ते रात्रभर त्याचं चिंतन मेंदू करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते आपोआप तुम्हाला आठवू लागतं. परीक्षेला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा मुद्दे वाचावेत व तुम्हाला परीक्षेदरम्यान तुम्ही जे वाचलं आहे ते तुम्हाला सहज आठवतं. अशा प्रकारे अभ्यास केल्यास निश्चितपणाने चांगले गुण पडतील व यशस्वी व्हाल. सर्वांनी 10वीसाठी शुभेच्छा. फडके क्लासेसमध्ये बोर्ड परीक्षेच्या अगोदर विषयाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक प्रकाश भंडारे यांनी केले. मिरजेतील इंग्लिश, सेमी, मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी या मोफत मार्गदर्शनाचा लाभ मोठ्या संख्येने घेतला आहे. पहिल्यांदा आई वडिलांनी काय करायला पाहिजे, ह्याच्या बाळाने सब्जेक्ट वाईज सगळे पुस्तके एकत्र केले. सगळं मराठीच्या वह्या, मराठीची पुस्तकं, मराठीचे गाईड्स, मराठीचे पेपर्स, मराठी सगळे एकत्र आहेत. इंग्लिश आहे, सायन्स वन आहे, सायन्स टू आहे, असं सगळे एकत्र करून लावून ठेवले. हे पहिलं गरजेचं आहे. आणि मग तुम्हाला दिवसभरात काय करायला पाहिजे, एखादा ताव घेऊन फुल स्केपचा ताव घेऊन पॉईंट्स द्यायला पाहिजे. काय करायला पाहिजे, पॉईंट्स. आदल्या दिवशीचं लिखाण फार महत्त्वाचं. आदल्या दिवशी जे तुम्ही लिहितात ते दुसऱ्या दिवशी आपोआप आठवतं. आणि आदल्या दिवशी तुम्ही सगळे पॉईंट्स, मराठीतले महत्त्वाच्या कविता, महत्त्वाचे कवी किंवा काय झाल्याचे पॉईंट्स, काय तुमच्यातील महत्त्वाच्या निबंधाचे पॉईंट्स, पत्रलेखनातल्या काही महत्त्वाचे काय असतील तर ते थोडंसं असं हे सगळं तुम्ही लिहून काढायला पाहिजे पॉईंट्स. आणि तो कागद रात्री झोपण्यापूर्वी वाचला पाहिजे. मोबाईल तो कागद बघायचा आणि झोपायचं. तुम्ही झोपता, बॉडी झोपती, मेंदू काम करतो आणि मेंदू सकाळी सगळं लक्षात ठेवतो. म्हणजे रात्री वाचलेले पॉईंट्स सगळे लक्षात ठेवतो. परीक्षा ऑटोमॅटिक आहे. मी असं करत 9 डिग्री घेतल्या. मी सेट परीक्षा पण पास झाली, मी PhD पण झाली, मी आता LLB पण झाली. असंच झालं. कारण सायंटिफिक बेस आहे. त्यामुळे तुम्ही करायला पाहिजे. असं सहज सारखं एका त्याच्या मेंदूला चालना देणं हा एक महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी अध्यक्ष भाषण करावं.